नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की मायनर बाळाची कस्टडी ही मामा किंवा त्या बाळाची मावशी मागू शकतात का, त्या संदर्भाने काय तरतूद आहे आणि काय जजमेंट आहे आपण बघूया। तर आपण सिरीज बघतो आहे की चाइल्ड कस्टडी। नवरा बायकोमध्ये वाद झाल्यानंतर दोघांपैकी कोणीही एक जाऊन कोर्टात पिटिशन दाखल करू शकतो आणि मायनर चाइल्डची कस्टडी मागू शकतो। कस्टडी मागताना बेसिक सूत्र हे आहे की पॅरामाउंट कन्सिडरेशन इज वेलफेअर ऑफ चाइल्ड, हे बेसिक सूत्र आहे। या सूत्रावर ठरतं की कस्टडी आईकडे द्यायची की वडिलांकडे द्यायची। पण ही झाली सर्वसाधारण परिस्थिती। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जरा वेगळी परिस्थिती बघणार आहोत। ती म्हणजे समजा एखादा मायनर बाळ आहे, त्याची आई मयत झाली, त्याची आई वारली। आता प्रश्न पडतो की एक नॅचरल गार्डियन वारला म्हणजे आई वारली, आता उरतो वडील, म्हणजे एकमेव नॅचरल गार्डियन आहे ते म्हणजे वडील, म्हणजे टेक्निकली त्याची जी कस्टडी आहे वडिलांकडे जायला पाहिजे। पण इथे प्रश्न असा आहे की जो मायनर बाळ आहे, मायनर चाइल्ड आहे, त्याची मावशी किंवा त्याचे मामा हे लोक कस्टडी मागू शकतात का, यांना कस्टडी मिळू शकते का, या संदर्भाने काय तरतूद आहे। तर या संदर्भाने कायद्याची स्पष्ट तरतूद अशी आहे की मावशी किंवा मामा हे जरी मुलावर प्रेम करत असतील, जरी मुलाचं कल्याण व्हावं यासाठी ते विचार करत असतील तरी वडील जितके चांगल्या पद्धतीने मुलाचं त्याचं कल्याण व्हावं म्हणून विचार करू शकतात, तितकं डेडिकेशननी मामा किंवा मावशी हे लोक विचार करू शकत नाही। त्यामुळे कायदा हेच म्हणतो की मावशी आणि मामा जरी त्या मायनर चाइल्डचे खूप जवळचे असले तरी कायदा मात्र अशा पद्धतीच्या केसमध्ये किंवा या केसमध्ये कस्टडी मामाला देत नाही, कस्टडी मावशीला देत नाही। त्यांना फार तर विजिटेशन राईट मिळू शकतात, मुलाची कस्टडी मिळू शकत नाही। कारण कायद्याच्या नजरेत मामा किंवा मावशी हे जवळचे आणि काळजी करणारे नातेवाईक नक्की असू शकतात, पण मुलाचं अख्खं शिक्षण म्हणजे त्याला अगदी तो 18 वर्ष वयाची पूर्ण होईपर्यंत सलगतेने इतकी वर्ष त्याची काळजी घेण्यासाठी हे जे दोन जवळचे नातेवाईक आहेत हे तितके सक्षम नाही जितके की वडील आहेत। त्यामुळे मामा किंवा मावशीला कस्टडी मिळू शकत नाही। बरीच लोक असं असतात की आपली बहीण वारल्यानंतर ते इमोशनल होऊन जातात आणि आपल्या जिजाजीच्या किंवा दाजीच्या विरोधात केस दाखल करतात आणि आपल्या मयत बहिणीच्या मुलाची कस्टडी किंवा मुलीची कस्टडी, मायनर चाइल्डची कस्टडी मिळावी म्हणून केस लढतात आणि पुढे जाऊन हारतात। त्या लोकांना कस्टडीच्या संबंधित जे कायदे आहेत, ज्या तरतुदी आहेत, जे जजमेंट आहेत त्याच्याबद्दल फारसं नॉलेज नसल्यामुळे हे असं होतं आणि मनस्ताप खूप होतो। अशा पद्धतीचा मनस्ताप होऊ नये असं वाटत असेल तर कायद्याची माहिती करून घ्यावी आणि ती माहिती अशी आहे की मावशी किंवा मामाला कस्टडी मिळत नाही। बरं, या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे। ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं 2019 मधलं जजमेंट आहे। केसचं नाव आहे तेजस्विनी गौड वर्सेस शेखर तिवारी, हे या केसचं नाव आहे। या केसमध्ये मामा आणि मावशीनी आपल्या मयत बहिणीच्या मायनर चाइल्डची कस्टडी मिळावी म्हणून पिटिशन दाखल केलं होतं आणि ती पिटिशन डिसाईड करताना आत्ता जे मी तुम्हाला सूत्र सांगितलं त्या सूत्रावरच पिटिशन डिसाईड झाली आणि मामा आणि मावशीला कस्टडी नाकारण्यात आली आणि वडिलांना कस्टडी देण्यात आली। याच्यात एक अपवाद होऊ शकतो, मायनर मुलाचा वडील क्रिमिनल आहे, दारुडा आहे, या पद्धतीचं जर तुम्ही काही प्रूव्ह केला तर मात्र मावशी आणि मामाला कस्टडी मिळू शकते। तर मित्रो, ही होती माहिती। मामा किंवा मावशी यांना आपल्या बहिणीच्या, मयत बहिणीच्या मायनर चाइल्डची कस्टडी मिळवण्यासाठी काय तरतूद आहे आणि त्या संदर्भाने जजमेंट। तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन। कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा आणि हो, ज्यांना सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण संपर्क म्हणजे थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। व्हॉट्सॲपवर नाव, गाव, जिल्हा, केसची माहिती लिहून पाठवा। तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला रिप्लाय करू, सल्ला देऊ। बाय।